आज माझ्या माहितीप्रमाणे दोन गोष्टी ज्या आहेत सुप्रीम कोर्टाने दोन याचिका फेटाळल्या. एक प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये जी नवीन प्रभाग रचना करण्यात आलेली आहे ती, आणि दुसरी आहे ती ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये. ह्या ओबीसी आरक्षणाची ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत हा प्रश्न आता उद्भवण्याचं कारण त्याची पार्श्वभूमी आपल्याला पाहायला पाहिजे. पार्श्वभूमी दोन वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी कोणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात गेलं होतं आणि सांगितलं होतं की ओबीसीची लोकसंख्या माहीत नाही, एम्पिरिकल डाटा नाही, त्यामुळे ओबीसीला आरक्षण देऊ नये. आणि मग तुम्हाला कल्पना आहे की 17ची ती केस होती 2017ची. 2019ला त्यावेळेचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सुद्धा प्रयत्न केले एम्पिरिकल डाटा मिळवण्याचा भारत सरकारकडून. पण त्याच्या अगोदर ही मागणी झाली होती. 2010-11ला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो होतो आणि समीर भाऊ जे आहेत खासदार म्हणून त्यांनी मागणी केली होती आणि ती मागणी मंजूर झाली होती. परंतु ती काही योग्य रीतीने काही झाली नाही, न्याय मिळाला नाही. आणि मग करायचं काय? उद्धवजी ठाकरेंचं सरकार आलं. आता एवढी सगळी काही एम्पिरिकल डाटा गोळा करणं काही त्यावेळेला शक्यच नव्हतं, कारण करोना सुरू झाला होता. तसं पाहायला गेलं तर अजूनही नेहमीची जनरल जी दशवार्षिक जनगणना असते जी 21ला सुरू व्हायला पाहिजे ते अजून सुरू झालेली नाही आहे. ती पण या करोनामुळेच थांबली होती. परंतु त्यावेळेला सन्माननीय खानविलकर साहेब सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्याकडे जेव्हा केस गेली तेव्हा त्यांनी सांगितलं नाही की तुमच्याकडे एम्पिरिकल डाटा नाही त्यामुळे आरक्षण नाही, आणि ते देऊ शकलो नाही आम्ही. त्यामुळे 91 ठिकाणच्या वेगवेगळ्या लहान लहान निवडणुका त्यांच्यामुळे त्याच्यामध्ये 0 आरक्षण ओबीसीला मिळालं. आम्ही म्हणालो पाऊस आहे तेव्हा ठीक आहे, जिथे पाऊस नाही त्या ठिकाणी निवडणुका घ्या, जिथे पाऊस आहे तिथे नंतर बघू. अशा रीतीने मोठी अडचण निर्माण झाली होती. तोच निर्णय मग मध्य प्रदेश सरकारला लागू झाला, इतरांना लागू झाला. मध्य प्रदेशच्या सुद्धा निवडणुका अडकल्या ओबीसी शिवाय एम्पिरिकल डाटा नाही म्हणून. आणि मग त्यावेळेला शिवराज चव्हाण साहेब यांनी दिल्लीला जाऊन मार्ग काढला आणि त्यातून एक आयोग त्यांनी बनवून पुन्हा एकदा त्यांचं आरक्षण मिळवलं. आम्ही त्याच मार्गाने गेलो आणि बाठिया कमिशनची स्थापना आम्ही केली. बाठिया कमिशनची स्थापना झाल्यानंतर सुदैवाने जे आहे सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं आणि आमचं आरक्षण जे आहे ठीक आहे म्हणे, तुम्ही तुमचं आरक्षण घ्या. पण बाठिया कमिशनने जे आहे 15 दिवस 1 महिन्यामध्ये हे शक्यच नव्हतं सगळं गोळा करणं. तहसीलदार अमुक जे जे काही कोणी असतील गोळा करणारे त्यांनी ऑफिसमध्ये बसून जे आहे सगळी माहिती गोळा केली. मतदार पत्रिका घेऊन मग त्याच्यामध्ये समजा गायकवाड आहे, मग ते गायकवाड त्यांनी मराठा म्हणून लिहून टाकले. पण गायकवाड हे दलितांमध्ये सुद्धा आहेत, गायकवाड माळी समाजात सुद्धा आहे, गायकवाड इतर समाजात सुद्धा. परंतु कोणीही जाऊन प्रत्यक्ष जाऊन कोणी काही त्याची काही माहिती घेतली नाही. त्यामुळे काही ठिकाणी 10%, काही ठिकाणी 15%, काही ठिकाणी 30% असं आरक्षण जे आहे ह्या बाठिया कमिशनने त्याच्या काही याच्यामध्ये अहवालामध्ये म्हटलं. आता आम्हाला अशी अडचण निर्माण झाली
आरक्षण द्या, काही हरकत नाही, इथपर्यंत ठीक आहे. पण आता म्हटलं आरक्षण किती मिळणार आम्हाला, आम्हाला भीती वाटली. आणि मग महिन्यापूर्वी जेव्हा प्रभाग रचनेला चॅलेंज करणारी याचिका सुप्रीम कोर्टाच्या समोर आली, त्यावेळेला आम्ही म्हटलं की आता याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू केलं पाहिजे आणि आपला प्रश्न सोडवून घेतला पाहिजे. मग त्यासाठी जे आहे समीर भुजबळ, माजी संधी अधिकारी महेश झगडे, ससाने असे दोघे तिघे जाऊन आम्ही त्यांना सुप्रीम कोर्टात पाठवलं की म्हटलं हे तुम्ही सगळं बघा. झगडे बाठिया कमिशनमध्ये होते, त्यांना सगळी माहिती पण होती. मी फडणवीस साहेबांकडे गेलो आणि सांगितलं की आम्ही अशी मागणी करणार आहोत की आम्हाला आरक्षण पाहिजे, पण बाठिया कमिशनने सांगितल्याप्रमाणे कमी जास्त नाही. 93 सालामध्ये 1993ला जे 27% आरक्षण आम्हाला लागू झालेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. तर आम्ही ती बाजू मांडतो, तुम्ही आम्हाला मदत करा. त्यांनी तुषार मेहतांना फोन केला, केंद्रीय जे आपले सॉलिसिटर जनरल. आणि मग इथे कोर्टामध्ये जे आहे सुप्रीम कोर्टात सुदैवानं जो 80-85 वर्षाच्या आहेत इंदिरा जयसिंघानी, ज्या 93च्या त्या कोर्टामध्ये सुद्धा त्यावेळेला लढलेल्या होत्या, त्या उभ्या राहिल्या. गोपाळ शंकर आमचे दुसरे ॲडव्होकेट, 2-3 लोक आमच्या बाजूने उभे राहिले. आणि इंदिरा जयसिंघानी मॅडमने अतिशय जोरदारपणे बाजूसुद्धा आमची मांडली. आदरणीय सुप्रीम कोर्टाने तिथल्या सर्व पार्टीज ज्या हजर होत्या त्यांना विचारलं की हे जे मागणी करतायत त्याच्यावर कोणा चर्चा करायची आहे, कोणाचा विरोध आहे. ज्या पक्ष होते पक्षकार त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आमचा कुणाचाही याला विरोध नाही. आणि मग सुप्रीम कोर्टाने 6 मेला मागच्या निकाल दिला की ओबीसीचं आरक्षण हे बाठियाच्या पूर्वीचं जसं आरक्षण होतं, बाठिया कमिशनच्या अगोदरचं, ते आरक्षण जे आहे यापुढे लागू होईल. आणि आम्ही त्याच वेळेला एक आनंदाचा स्वीकार केला की बा आम्हाला आमचे हक्क मिळाले. आता परत सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी तो जो निकाल मिळाला होता आम्हाला ओबीसी अगोदरपासूनच जो आहे 27% आरक्षण लागू, त्याला परत चॅलेंज करण्यात आलं. अधिक लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची काही निवडणूक त्याच्यामध्ये काहीतरी चॅलेंज करण्यात आलं. आणि मग सुप्रीम कोर्ट साहेबांनी, आदरणीय न्यायमूर्ती महोदयांनी सगळ्या याचिका फेटाळल्या आणि सांगितलं की जे काही सरकारच्या अधिपत्याखाली आहे, हे काय प्रभाग रचना करणं वगैरे वगैरे, आणि त्याच्यावर त्याप्रमाणे त्या होणार. आणि त्यासुद्धा ओबीसी आरक्षण पूर्णपणे देऊन या सगळ्या निवडणुका पार पडणार. हे पुन्हा एकदा त्यांनी दुसऱ्यांदा कन्फर्म्ड केलं. मला मनापासून आनंद, मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना, भगिनींना मोठा दिलासा आहे. सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख आभार मानतो की त्यांनी जे आहे आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला. जो 27% आम्हाला अनेक 40-50 वर्ष लढल्यानंतर 93 साली इथे इम्प्लिमेंटेशन सुरू झालं मंडळ आयोगाचं. पवार साहेबांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये मंडळ आयोग लागू केला. VP सिंग साहेबांनी त्यावेळेला मंडळ आयोग स्वीकारतो म्हणून सांगितलं होतं, त्याप्रमाणे ते लागू झालं. अनेक वर्ष ते बरोबर चाललं. परंतु नंतर मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या 2-4 वर्षापूर्वी हे अडथळे निर्माण झाले. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ते अडथळे सन्मान्य सुप्रीम कोर्टाने आता पूर्णपणे
दूर केलेले आहे. भंडाऱ्यामध्ये परिणय फुके काय आपल्या परिणय फुके बरं आपल्या भाषणामध्ये उल्लेख करताना असं म्हटलंय की शिवसेनेचा बाप मिक्स. आता काय त्याला कुठल्या अर्थाने ते बोलले, तर संदर्भ काय होता हे काय मला काय माहिती नाही. तुम्ही जे आहेत जे म्हणालात काय त्यावर विश्वास ठेवून मी एवढंच सांगेन की शिवसेना हा शब्द जो आहे, नवीन संघटना स्थापन करताना नाव काय ठेवायचं संघटनेला, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना नाव काय ठेवायचं, यावरून जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला राष्ट्रवादी प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना नाव सुचवलं की तुझ्या संघटनेचं नाव हे शिवसेना ठेव, आणि अशा रीतीनं शिवसेना संघटनेचा जन्म झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.